नमस्कार वनिकर. ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्री, त्यानिमित्त आपण आलो आहे कैलास शिखर देवस्थान शिरपूरला. आपल्यासोबत आज आहे आपल्या पॉडकास्टमध्ये सूर्यकांत उपाख्य बाळासाहेब उपाध्ये, कैलास शिखर देवस्थानचे विश्वस्त आणि एक फाउंडर ज्यांनी या संस्थानांची नीव ठेवली. तर आपण त्यांच्याकडून या पॉडकास्टमध्ये माहिती शिखर देवस्थानाबद्दल जाणून घेऊया. आपलं आमच्या व्हायरल वनी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. या शिखर देवस्थानाचा इतिहास आणि आपला या देवस्थानाबद्दल आलेला संबंध कसा काय आहे तेवढं आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी. नमस्कार, मी सूर्यकांत वासुदेव उपाध्ये, मूळचा राहणार वणीचा, हल्ली नागपूरला असतो. या ठिकाणी या गावामध्ये शिरपूरला मी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मॅनेजर म्हणून माझी बदली झाली. अच्छा. आणि ते घोणसा शाखेतून मी इथे शिरपूरला आलो. आणि इथे आल्यानंतर नेहमीप्रमाणे आमचे कामकाज सुरू झाले. बँकेचं काम करत असताना माझा इथल्या स्थानिक महादेव ठाकरे यांच्याशी एक ग्राहक या नात्याने संबंध आला आणि ते बँकेमध्ये त्यांचा पैसा जमा करायला तर त्यांच्या व्यवसायाचे असं ते रोजचं यायचं. आणि आल्यानंतर त्यांनी एक सोय होती, त्यांचं हॉटेल होतं, ते बँकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी चहा सांगून पुढे यायचे. आणि त्यांच्या आग्रही यांनी आम्हाला ते चहा वगैरे घ्यावं लागायचं. पण आता गंमत अशी झाली, ह्या सगळ्या गोष्टी रुटीनमधल्या नोकरी पेशाच्या सांभाळत असताना मला ह्या टेकडी या विषयाचं फार कुतूहल होतं. मी या गावामध्ये एंट्री करत असताना तिकडनं वणीकडून आलं की एक डाव्या बाजूला ही टेकडी दिसायची हिरवीगार, आणि माझं ऊर काहीतरी वेगळ्या भावनेने दाटून यायचं की ह्या ठिकाणी निश्चित एवढी टेकडी आहे. कारण माहूरच्या टेकडीशी संबंध आला माझा, उमरखेडच्या टेकडीशी संबंध आला. उमरखेडच्या टेकडीला तिथे मंदिर आहे आणि अशा ठिकाणी ती सुंदर ही जागा आहे, दुरून बघायचं ते. आणि हा माझा विचार मी त्यांना ठाकरेंना विचारलं, गाव तुमच्या गावामध्ये किती सुंदर टेकडी आहे. अजय आहे म्हणे, आता मी महादेवाला चाललो आहे म्हणे, तुम्ही चालला ना म्हणे आमच्यासोबत. तर महादेवाचं तर काही सांगता येत नाही म्हटलं, पण इथे तुम्हाला काही असं वाटते मला की बघ काहीतरी चांगल्या गोष्टीचा बघा. आणि काय पाहिजे म्हणे तुम्हाला. म्हणजे मला काहीच पाहिजे नाही, पण एवढी टेकडी आहे तर इथे जुनाट काहीतरी अवशेष असायला पाहिजे असं मला वाटतं. तर काही त्याच्या डोक्यामध्ये लक्कन तो लाईट लागला आणि ते काय म्हणे, अजय म्हणे आमच्या ह्या टेकडीत तुझ्या समोरच्या पूर्व दिशेला मूर्ती पडलेली आहे म्हणे. तर नाही, तुम्हाला एवढी आहे म्हणे इच्छा, तर आपण पाहायला जाऊ ना. म्हणजे काय हरकत नाही, जरूर जाऊ. आणि दुपारच्या रेसेसमध्ये चहाच्या आम्ही आमच्या स्टाफला घेऊन या ठिकाणी आलो. ही जी पूर्व बाजू तुम्हाला ही दिसते आहे, पूर्व बाजू म्हणजे अगदी एकदा ज्यावेळेला शिरपूरचं मंदिर बांधलेलं आहे एक साईड खाली असं खळग्यातून आम्ही या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी बघितलं ते एक असा चौकोनी दगड, अगदी कातीव करू असलेला दगड, आणि त्या दगडाच्या वर पालथ्या स्वरूपामध्ये ही मूर्ती पडलेली होती. एक कुतूहल म्हणून मी म्हटलं यांना उचला. तिच्या पायाशी नंदी आहे, तिचं वैशिष्ट्य म्हणजे, आणि संपूर्ण जटा संभार आहे, आणि ती मूर्ती अशी बसलेली आहे एक पायाचं. आणि ह्याच्या परिस्थितीमध्ये हे सगळं पाहत असताना माझंही ऊर भरून आलं. मी म्हटलं का असं काही शक्य आहे का की आपण ही मूर्ती वर नेऊन एखाद्या ओट्यावर ठेवून दिली तर काय हरकत आहे. तुमची गावं आहे आणि सगळ्या कार्यात तुमचं गाववाल्यांचं राहील, मी फक्त तुम्हाला सहकार्य देऊ शकेल. बाकी असं जास्तीत जास्त तुम्ही म्हणाल की बा कुठलाही मदत शिवाय दुसरं काही करू शकणार. आणि हे सगळं करत असताना ते ठरलं. आणि अशी ही जी आमची खुर्ची आहे त्या खुर्चीची आम्ही पालखी केली. त्या खुर्चीला असे दोन साईडला बांबू बांधले आणि त्या पालखीमध्ये ती मूर्ती
तर ती मूर्ती आहे म्हणून गुंडाभर पाणी बोलावलं आमच्या शिपायाकडनं आणि ती मूर्ती धुवून काढली. त्या पालखीमध्ये मी त्या खुर्चीच्या बसवली आणि जय भोले म्हणत ती आम्ही मूर्ती वर घेऊन गडावर गेलो. बसवली तुम्ही. वर घेऊन गेल्यानंतर मग आता काय करायचं, तर एक छोटासा ओटा करूया आपण आणि त्याच्यावर ठेवू बा. हो. आणि त्याप्रमाणे काय कवडू मुसलमान माणूस तो हो. मिस्त्री काम करायचा, हो. तो त्याला बोलवलं. त्यातल्या तो आवडीने आला आणि गावातनं सिमेंट थोडंसं बोलावून ते ओटा एक करून त्याच्यामध्ये त्या ओठ्यावर ही ती मूर्ती बसवली गेली. बसून दिलं आणि सगळ्यांनी आरती वगैरे करून गेलो आम्ही घरी. आणि मग ती ठेवल्यानंतर एक 8 दिवसाच्या आत या गावामध्ये हे कवडशी म्हणून गाव आहे, दत्ताचं ठिकाण. अच्छा. तिथून ते एक महाराज, एक हळू ते महाराज त्या ठिकाणी गावातल्या कमीत कमी 100-150 बायांचा आणि दमाव घेऊन जय बोले करत नाचत वाचत एक त्रिशूळ वगैरे घेऊन इथे आले. इथे आले. आणि मग आमचा दुसरा लाईट लागला. दुसरा लाईट असा की आता ह्याचा फायदा घेतला पाहिजे आपण. ह्या लोकांचं येणं सुरू, शिरपूरले काना देव निघला, हे त्यांचे शब्द सांगतोय तुम्हाला. आणि त्या लोकांचं येणं सुरू झालं. असं येतं करता सगळ्या गावाची इथून पुनवट वगैरे सगळ्या ठिकाणी पुनवट वगैरे इथले शाळेचे विद्यार्थी प्रोसेशन घेऊन इथे यायला लागले. आणि मग आमच्या डोक्यात लागला त्या महादेव ठाकरे त्याचा दारूचा बिझनेस होता आणि हॉटेल पण होतं. तो म्हणे आता आपण करायचं. मग लगेच मी त्या दिवशी या ठिकाणी वणीहून जाणं येणं न करता इथे मुक्काम केला आणि स्थानिक लोकांची कमिटी बोलावली आणि लोकांना बोलावलं आणि सांगितलं असं असं झालंय, पण लोकांचा हा उत्साह पाहता तुमच्या गावाला हे शिरपूरच्या ऐवजी शिवपूर व्हावं असं माझं मन म्हणतंय. तर तुमचं काय आहे म्हणे काय हरकत नाही. मग असं आहे तुम्ही तुमचा अध्यक्ष कोण, तुम्ही व्हा, मी बँकेचा कर्मचारी, मी तुमचं संघटन करून तुम्हाला योग्य मार्गाने नेऊ शकेल, पण बाकी कुठले मी आज आहे उद्या नाही. बरोबर. आणि हे करत असताना सगळं ऐकूयाचं बघ, ते त्या महादेव ठाकरे ज्यांनी हे सगळं केलं तो आर्थिक दृष्टीने सबळ माणूस, तो म्हणत मी लावतो आपण. आता पण कशी ही लँड कोणाची आहे, कारण मी जर पुढे होतोय ते लँड कोणाची आहे, मग लँड कोणाची आहे तर म्हणजे फॉरेस्ट खात्याची आहे. मग आता कसं करायचं, फॉरेस्ट खात्याची F क्लास गव्हर्नमेंट लँड आहे आणि हे सगळं लँड एवढी मोठी आहे, मग काय करायचं. यवतमाळला मी नोकरी करत असताना माझे संबंध डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर DFO माधवराव गोपटे यांच्याशी व्यक्तिगत माझे संबंध आले. कारण ते ज्या शुक्रेंचे ते जावई, त्या शुक्रेंशी माझे ते शुक्र मॅजिस्ट्रेट होते यवतमाळला आणि त्यांच्या घरचा एक मेंबर ह्या नात्याने या गोपट्यांशी माझा संबंध आला. इथले स्थानिक वसंत ताजने म्हणून या बोरगावचे, हे ताजने फॉरेस्ट ऑफिसर होते इथले लोकल. त्यांच्या फॉरेस्ट ऑफिसर असल्यानंतर मी त्यांना म्हटलं का असं आहे ते मी नोकरीवर पेशाचा माणूस अतिक्रमण करतोय हे चित्र दिसायला नको, बरोबर कसं करायचं. इथलं होऊन जाईल म्हणून, पण तुम्हाला तहसीलकडे अप्रोच व्हावं लागेल. तर मग काय करायचं, तर तहसीलदार म्हणजे काय हरकत नाही. तर गोपट्यांना मी विचारलं, म्हणजे तुम्ही लोकल याच्यावर तहसीलदारांशी तुम्ही भेटून घ्या. ठीक आहे म्हटलं. आणि मग एका दुपारच्या रेसिसच्या दरम्यान मी वणीला बँकेच्या कामानिमित्त गेलो आणि तिथे गेल्यानंतर ती दुपारची वेळ ज्यावेळेला त्या बाबू लोकांची सुट्टी होते त्यावेळेला बरोबर त्या तहसीलदारांच्या समोर मिस्टर काची खान म्हणून तहसीलदार होते. एकूण चोपडा मस्त स्मार्ट म्हणून गेल्यानंतर ज्याचं कुठेही वजन पडेल अशा प्रकारचं. आणि त्यांच्यापर्यंत गेलो, नमस्कार कशा कोण कशा हे छोटे म्हणतात मला तुमच्याशी बोलायचंय. त्यानं सांगितलं असं असं आहे म्हटलं, अशी अशी मूर्ती सापडली आणि गावकऱ्यांच्या इच्छा आहे की या मूर्तीचं इथे या देवालय व्हावं.
आणि एक त्यांना योग्य मार्गदर्शक म्हणून मी तर तुमच्याकडनं आम्हाला परवानगी मिळावी. हसायला लागले. म्हणे बघा आता आता तुम्हाला याच्या सांगते की मी ज्या समाजात आहे त्या समाजामध्ये लोक कुठेही दगड ठेवतात, त्याच्यावर हिरवं कापड टाकतात आणि त्यांची प्रार्थना सुरू करतात. आणि मग ही आमची जागा. तुम्ही आता गावकऱ्यांसाठी करता, गो ऑन, सुरू करा, माझी कुठली हरकत नाही. भलेही मी सहकार्य तुम्हाला देईल. नाही तुम्ही देऊ शकणार आहे म्हटलं. कसं की ह्या वेळेला त्या वेळेला सिमेंटचं परमिटवर 10 बॅग सिमेंट मिळायचं एका व्यक्तीला 10 बॅग सिमेंट. की सिमेंटची किंमत होती 12 रुपये बॅग. त्यामुळे पण ते तुम्हाला अर्ज करावा लागेल. म्हणजे तेही करतो. मला 10 लोकांचं सिमेंट 100 बॅग सिमेंट लागेल. तुम्ही एक काम करा, बाबू तेवढं ते बाबू यांना कार्बन कागद द्या. आणि मी त्या सगळ्यांचे ते अर्ज तयार केले आणि दिले. प्रत्येकाचे त्यांनी 10 बॅग मंजूर केल्या, बाबूकडे दिल्या आणि यांना त्वरित परमिट करून द्या. आणि त्यानंतर ते परमिट घेऊनच मी बाहेर पडलो. त्यानंतर माझं बँकेचं काम केलं आणि बाहेर पडल्यानंतर गुप्ते म्हणून तिथे ACCची एजन्सी होती, बापूजी पाटलांच्या वाड्यामध्ये तिथे वणीमध्ये गुप्ते. तर त्यांच्याकडे जयंत कर्णिक या नावाचा वर्कर होता. त्याच्याकडे गेलो तर ते म्हटलं असंच आहे, हे परमिट आणले वगैरे, आणा पैसे. पैसे कोणाचं आहे म्हटलं. पैसे कोणाचं नाही. मग कसं, पण मला परमिटचा माल द्यायचा म्हटलं ते सगळं करावं लागेल. माझ्या डोक्यात आलं आपले वणीचे सुभाषराव देशमुख माझे कलिग. सुभाषराव देशमुख त्यांच्याकडे गेलो. म्हणलं सुभाष असं असं आहे काम, चल म्हणे माझ्यावर. आणि त्यांनी हे सगळं या पूर्ण 100 बॅगचे पेमेंट त्यांनी स्वतः केलं. आणि प्रत्येकाच्या अर्ध्यावर ज्या सह्या केल्या ती मी केल्या, वेगवेगळी नावं घेऊन. आणि ह्याच्या रीतीने ते सिमेंटच प्राप्त झाला मला. आणि हे कार्यक्रमाचं कसं तिथून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि विश्वास झाला की नाही, याच्या पाठीशी ही शक्ती आहे आणि ती काम करते आहे. आता मला भ्यायचं काही काम नाही. म्हणून संघटक म्हणून आणि तिथलेच महादेव ठाकरे. पण दुर्दैव काय झालं की काही दिवसांनी तो ग्रस्त मरण पावला. त्याच्यानंतर एक पाचभाई गुरुजी म्हणून ते अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर यंग पाहिजे बा या कार्यासाठी वयस्कच माणसं कसे, तर हा धीरज डावले याचं नाव सुचवलं मी. आणि ते अर्थात असं आहे की म्हणतात साहेब म्हणतात करायचं, पण ते सुरू झालं. आणि मग मी माझ्या गावामध्ये वणीमध्ये प्रबंध सुरू झाले. सुट्टीची अशी गेलं, माझं वणीला घर आहे, आई बाबा माझे तिथे आणि तिथून जाणं येणं करतच. मग मी काय केलं, इथे राहायला आलो कुटुंबासह. त्याशिवाय मी इथे इथे या बाजूला या कॉर्नरमध्ये ते आताच तुम्ही धीरज डावलेला भेटले त्याच्या घरी माडीवर 2 खोल्यांसारखा एक ब्लॉक होता जुना. तिथे मी माझ्या कुटुंबासह राहायला आलो. आणि तिथे एक विंडो होती, ती जी विंडो ह्याकडे पुढच्या कार्याचं मला बरोबर ही टेकडी घरून दिसायची. आणि सकाळी 7 पासून तर 10 वाजेपर्यंत मी इथे अक्षरशः टोपले वाहण्याचं काम केलं. त्याच्यानंतर हे देशमुखांकडे ट्रॅक्टर होता. म्हटलं रे हे तुमचा ट्रॅक्टर पाठवा, दिवसभर लेबरसह पेमेंट तुम्हीच करायचं आणि मला रेती आणून टाकायची. असे कामं दिले मी. म्हणजे गावकऱ्यांचा म्हणजे असं इतकं. आणि ते असं एक कावडे डॉक्टर होते, मेंढोली की कुठली मेंढोली कावडे डॉक्टर, त्यांच्याकडे ट्रॅक्टर होता. त्यांनी असंच सांगितलं हे तुम्हाला करायचं आहे. ते आणून टाकलं तिथे. मग मी काय केलं, 20 लोखंडी टोपले विकत घेतली, ती आणून ठेवली त्या ढिगावर. बँकेमध्ये त्यावेळेला पेमेंट करायला रश राहायचा, गर्दी राहायची.
ते आपल्या लोकांना मग काय केलं की ड्रमभर पाणी प्यायचं लोकांसाठी भरून ठेवलं आणि त्यांना अपील करायचं की तुम्ही असं करा, तोपर्यंत मंदिरावर का नाही जाऊन येत, बरोबर आहे. दर्शन जाऊन या आणि तुम्ही मंदिरावर जाऊन या, तोपर्यंत हे सगळं मी ready. नोंदून ठेवतो. पण जात असताना एक लक्षात घ्या, तिथे एक रेतीचा ढीग असेल आणि टोपले दिसतील काही, शक्य जर झालं तुम्हाला तर अर्धा अर्धा टोपला वर नेऊन दिलं एक लाईन ठेवून तर काही पाहा जमलं तर. आणि थोड्या वेळाने ते यायचे थकलेले, रेती स्वच्छ झालेली असायची. अच्छा. अशा पद्धतीने काम केलं. पैशाचा उपयोग नाही. शाळेची मुलं आली, पुनवट पासून मुलं आली होती, त्यांनी श्रमदान केलं आणि हे असं अशा सगळ्यांच्या श्रमातून ही मूर्तीचं हळूहळू मग वणीच्या लोकांचा संबंध आला. वणीच्या लोकांचा होता हा राजू पटेल, विनू पटेलचे मोठे भाऊ, त्याला आवडीचं ते यायचं. मग त्यांनी वणीच्या लोकांमध्ये प्रचार केला आणि ह्या सावकार लोकांशी संबंध आला माझा आणि हळूहळू यांनी हे असं रूप घेतलं. आजच्या घटकेला तुम्हाला दिसतं हे 30 रूप आहे याचं, एक छोटस मंदिर. मग पुन्हा त्याचं रिनोव्हेशन केलं. ते असं करत करत ते इथपर्यंत आलेलं आहे. लोक येत गेले, आपलं शोध गेले आणि आम्हाला काही करायचं आहे, परवानगी द्या, असं म्हणजे मला नाही जावं लागलं. बरोबर. आणि असं करत करत आलं आणि 6/9/84 ला म्हणजे मी त्या संत 4-5 महिने मे मध्ये आलं असेल आणि हे 4 महिन्यांनी 6/9/84 हे मंदिर पूर्ण झालं. 6/9/84 मंदिर बांधून पूर्ण झालं आणि पूर्ण होऊन त्या प्रतिष्ठापनेचा विधी करायचा होता मला. पहिले नुसतंच ठेवलं होतं आणि विधी करण्याकरता मी वणीला गेलो. नानाजी पाथर्डकर, बापूजी रईच हे पंडित लोकांना भेटलो. त्यांनी सांगितलं नानाजी पाथर्डकर जे आहेत ते मुख्य गुरु म्हणून राहतील, येऊ आम्ही. मग कसं, मी म्हटलं तुमचं दक्षिणेचं हे बघ म्हणे, तुला हे कार्य करायचं ना. मग राजकीय माणसं असावी म्हणून नानासाहेब गोकारांना सपत्नीक निमंत्रण केलं. आपले वृद्धा पाटील देरकर यांना सपत्नीक केलं. वृद्धा पाटील म्हणे एक सांगतो म्हणे, आमचे चंपत बाबा आहे म्हणे तिथे राजूरकर, त्यांची त्या गुरुजीने जर म्हटलं तर आम्ही येऊ म्हणे. आता चंपत बाबा हे आमचे मागील काळामध्ये सचिव होते. नाही, सचिव म्हणजे ग्रुप सेक्रेटरी. तर तो नंतर त्याचं देवत्व आलं आणि त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं. ते गेलो चंपत बाबा, काय करायचं असं सांगितलं. बोला, त्यांना बोलणं सांगितलं जायचं म्हणे यांच्या कामात सहकार्य करा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही लोक त्या दिवशी एवढ्या ओबडधोड जागेमध्ये इथपर्यंत चढून आले. पायात मोठं सीन नाही, काकू म्हातारी, नानासाहेब म्हातारे, वृद्धा पाटील आणि हे सगळं आले तिथे. आणि आल्यानंतर पूजेमध्ये सहभाग केला. तुम्हाला सांगतो त्यावेळेला सगळ्यात मोठी रक्कम 500 रुपये त्या दोघांनी दिली. सगळ्यात मोठी रक्कम 500 रुपये त्यावेळेला. आणि आम्हाला त्याचं हिंमत येऊन गेली आणि ते येऊन गेले ज्येष्ठ माणसं. आणि बँकेचा माझा नानासाहेब गोकार अध्यक्ष होते माझ्या बँकेचे, परंतु माझ्या एका शब्दावर ते आले इथे. हे अशा प्रकारचं झालं. आणि मग हे सगळं वाढत होता. 17/2/85 पहिली महाशिवरात्रीची यात्रा ही मी यात्रेचा उत्सव म्हणून मनवली. लोकांना सहकार्य केलं. एक मिनिट, यात्रेचं आपल्याला समोरच्या ही जी महाशिवरात्रीची यात्रा आहे ही कशी सुरू झाली आणि यात्रेची सुरुवात कशा प्रकारे तुम्ही केली? आता असं झालं की आता हे झालं, मूर्तीच्या लोकांची चहलपहल झाली. मग आपण महाशिवरात्रीची यात्रा भरवली तर काय हरकत आहे, असं त्या कमिटीशी संबंध करायची. मग आम्ही केले. त्यावेळेला अठ्ठरकरचा प्रेस होता, प्रिंटिंग प्रेस. अठ्ठरकर त्या 1 नंबर शाळेच्या मागच्या बाजूला. तर त्या प्रेसमध्ये ते असे लाकडाचे गुटकेचे असे होते, रोटा प्रिंट होतं ते. तर एक पोस्टर तयार केलं. त्या पुस्तकं म्हणजे हे झेरॉक्स वगैरेचं दमान नव्हतं त्यावर. त्या रोटा प्रिंटमध्ये ते पोस्टर तयार केलं. आणि मग त्या पोस्टरचे असे मोठे म्हणजे कागद ते
मग जो लुना होती, हा. तर मी वणीमध्ये प्रत्येक चौकानी जाऊन एक घरी, माझ्या घरी चिक्कीशी म्हणजे मैद्याची चिक्की तयार चिक्की, केली हा, आणि ते अडकवलं लुणाला आणि सगळ्या वणीभर मी काय केलं, पोस्टर लावले. चिपकवली तुम्ही ती गोष्ट. अर्थात बायको चिडायची माझ्यावर. अरे अंधारात तुम्ही जाता, काही होत नाही, काही काळजी करू नको. आणि ते सगळे ते पुस्तक चिकवले आणि दुसऱ्या दिवशी लोकांचं शिरपूरची यात्रेची तयारी सुरू झाली आणि लोकांची अशी आवक सुरू झाली. 17/2/85च्या यात्रेने आम्हाला पुढचा इतिहास दाखवला. हे जे वैभव आहे हे त्यावेळेला ती हिंमत आली की आपण कसं केलं म्हणजे कसं होऊ शकेल. आणि या देवाच्या नावावर हे एवढं मोठं एक मंदिर उभं झालं. हे मंदिर उभं झाल्यानंतर मग त्याचा बांधकामाचा प्रश्नच नव्हता. ते मंदिराच्या लोकांचं येणं सुरू झालं. मग आता तो आमचा वसंत ताजने म्हणून आमचा फॉरेस्ट ऑफिसर होता, तो म्हणायला लागला, म्हणे आपण हनुमानजी मोठे त्या वरोऱ्या आनंदपासून ते सालोरी म्हणून गाव आहे, तिथे आम्ही त्याच्या बुलेटवर चढून गेलो आणि तिथून येऊन तिथे मूर्ती ठरवली. मूर्तीचं पेमेंट त्यांनी 1200 रुपये केलं आणि ती जी हनुमानजीची मूर्ती तुम्हाला दिसते ती मूर्ती आणि त्याचा खर्च स्थापनेचा वसंत ताजनेने केला. आता देवाकडे गेला विचारा. आणि हे करत असताना तो त्याच्या मनात संकल्प होतो, मला जर मुलगा होईल तर मी या शिरपूरला गाव जेवण देईल. आणि त्यांनी त्या गोड जेवणात इथे या शाळेच्या आवारामध्ये जेवणाचा कार्यक्रम साजरा केला होता. तो त्याचा गोपाल तो गेला बिचारा देवाघरी. असं झालं, ते झालं. ते झाल्यानंतर मग आता काय करतं, या ह्याच्यामध्ये आणखी शोध घेत असताना आम्हाला कळलं की जे गणपतीचं तुम्हाला मूर्ती दिसते आहे ही गणपतीची मूर्ती आहे की कशाची आहे हे शोध. ते एका या याची आख्यायिका एक आहे. अज राजूरकर यांचं एक पुस्तक आहे, चंद्रपूरचा इतिहास म्हणून. त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख होता शिरपूरचा. आगबा आणि बागबा हे दोघं वेगवेगळ्या कारणातून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांनी गुहेमध्ये घेऊन ते त्याच्या समोर ते जाळ वगैरे केला आणि ते म्हणलं काय सांगते हेच या ठिकाणी म्हणजे गुहेचं राट. मग आम्ही त्याचा शोध घेतला. ती गुहा एक अशी पूर्ण दगडाची अशी कोरलेली आणि त्याच्यातच मूर्ती कोरलेली. ही जी गणपती तुम्हाला दिसते ती दिसली. तिला स्वच्छ करून त्या ठिकाणी असं करू म्हटलं आता ही बाजूला आपण खोदून काढू. मग एक पुरुषभर आम्ही खोदलं. परंतु एक नंतर देखील कुठेही अंत लागेना त्या दगडाचा, म्हणून परत ती जागा भरून टाकली. मग आता काय करायचं, आता हे शक्य नाही. आपल्याजवळ फंड्स नव्हते आमच्या हिला मंदिर कसं बांधायचं. तेवढ्यामध्ये एक दिवस हा विचार करत असताना बांधकामाचं ते एक दिवस ते महेश पावडे म्हणून सुकणे गावचे हे वणीचे एक मस्त उत्कृष्ट देहष्टी राबलेला माणूस, बुलेट आणि गळ्यात 2 सोन्याच्या साखळ्या, हे सगळं आठवतं मला. तर ते आले म्हणजे काय म्हणजे प्रॉब्लेम आहे काय, यांना मुलगी आहे पण यांना मुलगा व्हावा अशी इच्छा आहे. मग काय करायचं. नाही म्हणे आपल्या देवाने काहीतरी केलं पाहिजे. जरूर करा. मग आमच्या शिपायाला सांगितलं 5 आण्याचं नारळ, 5 आण्यात मिळायचं नारळ, ओलं नारळ ते घेऊन आले. साखर आणली थोडी आणि ते घेऊन आले. चला म्हटलं दुपारच्या रेसेस पिरियडमध्ये या ठिकाणी आलो आणि भोल्याचं दर्शन पहिले घेतलं आणि त्यांना सांगितलं म्हणलं तुम्हाला सुट्टी, गणपती महाराज आले आहे पण त्यांना मंदिर पाहिजे. तुम्ही जर यांची इच्छा पूर्ण करून यांना पुत्रप्राप्ती करून देत असाल तर तुमचं मंदिर बांधायची यांची इच्छा आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर मी म्हटलं तुम्ही जा, आता देव काय ऐकतो हे बघू आपण. आणि गुड न्यूज घेऊन आला एक दोन महिन्यात आणि म्हणाला काका मुलगा झाला. अच्छा. मंदिराचं काम सुरू करायचं. आणि हे मंदिर त्यांनी त्याचे आजोबा आणि वडील
म्हणजे त्या मोठे बाबा आणि वडील या दोघांच्या स्मरणार्थ हा तिथे स्टोन लागलेला आहे. त्या स्मरणार्थ ही मंदिर उभं केलं अच्छा. आणि ह्या गणपतीची पूजा सुरू झाली. आता हे सगळं सुरू असताना ज्या वैदिक मंत्रांचा माझ्याशी संबंध आला नव्हता रामरक्षेपलीकडे आणि मारुती स्तोत्रापलीकडे, मग मी हे अभ्यास सुरू केला की इथे अभिषेक करायचा असेल तर मला हे आत्मसात झालं पाहिजे. बरोबर. कशाला याच्यासाठी देखील कोणावर का अवलंबून राहायचं, नाही राहायचं. म्हणून मी सगळं स्वयंपाक आपलं सुरू केला अभ्यास आणि इथले यात्रेतले अभिषेक मी करून घेत असे. आणि त्याच्यासाठी किती 4 लोक 5 लोक असं सहभाग सगळ्यांचा घ्यायचा आणि हे करायचं. असं करून मी सगळ्यांच्या पोटात शिरलो. बरं, असं कुठेही नव्हतं की बघ एवढा दक्षिणा द्यायला लागतं. सेवा म्हणून तुम्ही कारण टोपले वाढणारही ब्राह्मण. काही काळजी करू नका. ते असं करत असताना हे मंदिर उभं झालं. हे मंदिर उभं झाल्यानंतर मग म्हणे आपल्या तलावामध्ये काही मूर्त्या आहे म्हणे, त्याच्यावर लोक कुठे धुणं धुते म्हणे. मग आम्ही ते पाहायला गेलो. आलतो म्हणून आमचा महादेव ठाकरे हा लीडर. ते गेलो, ते बघितलं. एवढी मोठी गोड ती खाली पिंड जी आहे ती पिंड ती तेवढी होती आणि लोकांना बोलावून ती पिंड सरळ केली. बंडी बैल बोलावलं, त्या बंडी बैलामध्ये ती पिंड टाकली आणि नंतर 2 मूर्त्या, एक अन्नपूर्णेची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती, त्या 2 मूर्त्या पण तिथे टाकल्या आणि त्यांची मिरवणूक आली आणि त्या ठिकाणी समोर करून. तर त्याच्या खाली जो तुम्हाला दिसेल एक कोरीव दगड आहे, तो देखील चौकोनी दगड तुम्हाला खाली दिसेल तिथे, ते तिथे आला. त्यावेळेला आमच्या पायऱ्यांचं बांधकाम सुरू होतं आणि चोपनचे एक मिस्त्री या ठिकाणी ते बांधकाम करत होते. तर त्या गहुकर म्हणून म्हातारग्रस्त तो काम करत होता. तर तो म्हणे अजी म्हणे मी यांना नंदी इथे तुमच्या दगडाचा नंदी करून देतो. आणि तो नंदी त्यांनी करून दिला आणि त्यांची विधिवत प्रतिष्ठापना तिथे करून त्यांचा अभिषेक तिथे सुरू झाला. ते एक झालं. या देवस्थानासाठी शिरपूर आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांची काही मदत झाली का आपल्याला? हो. आता बघा, हे करत असताना सगळ्यात मुख्य भाग म्हणजे कसं आहे की हा जो पैसा लोकांच्याकडनं पेटीमध्ये जमा व्हायला लागला. मग यात्रेच्या याच्यामध्ये ती दानपेटी ठेवायची आणि त्या पेटीमध्ये आले पैसे ते दुसऱ्या दिवशी मोजायचे आणि बँकेत त्यांचा अकाउंट उघडून दिला. अध्यक्ष आणि सचिव त्या दोघांच्या नावाने जॉईंट अकाउंट आमच्या बँकेमध्ये उघडून दिला. हे पैसे तिथे टाकायचे, तुमच्या गरजचे प्रमाणे तुम्ही ते काढायचे आणि काय उपयोगाने. असं करताना बँकेचं रेग्युलर खातं सुरू करून दिलं त्यांचं, जेणेकरून या सगळ्या गोष्टीचा आर्थिक दृष्टिकोनातून मला कुठलाही धक्का असू नये, पारदर्शकता पारदर्शकता असावी. कारण हे सगळं करत असताना ऑडिट हा विषय मला सगळ्यात जवळचा होता. ऑडिटसाठी हे रेकॉर्ड न्यावं लागेल, हे करावं लागेल सगळं. आणि हे सगळं करून त्यांचं सगळं हिशोब लिहिण्याचं काम मी सुरू केले. ते सगळे मग घेऊन ते हिशोब. आणि मग हे करत असताना इथे भोयर परिवार आहे या गावामध्ये आणि शिरपूरच्या त्या भोयर परिवारामध्ये काय जागृती झाली माहित नाही. त्यांनी त्यांचं प्रपोजल आणलं की बा आम्हाला गजानन महाराजचं मंदिर या गजानन महाराजच्या प्रकट दिनी बांधकाम करायची इच्छा आहे. तर आम्ही संत वर्षभरामध्ये ते करू काम बांधकामाचं. तर अशा परिस्थितीमध्ये झाला तर आम्ही त्यांना म्हटलं काहीच हरकत नाही, पण खर्च तुम्हाला करावा लागेल, शिवाय हे मेंटेनन्स तुम्हाला करावं लागेल. बरोबर. कारण मी सगळ्या गोष्टीमध्ये पुरणार नाही तुम्हाला, त्याच्यामुळे काय हरकत नाही आम्ही करू. म्हणून ते गजानन महाराजचं मंदिर झालं. हे गजानन महाराज मंदिर झालं, ते तिथले झालं, हे याचे झाले, हे इथे. मग आता गावकऱ्यांच्या दृष्टीने सहकार्य असं झाले. लोक छोटे छोटे कार्यक्रम म्हणजे कसं की लग्न येऊ बारस याच्यासाठी एक आपण छोटासा हॉल बांधावा इथे. एवढे इतपत पैसे, कारण काय की इतकं काही मोठं काम नव्हतं आम्हाला. ते आताच्या आकडा जर म्हटला की बा 6,000 हॉल झाला ते कोणाला खरं नाही वाटलं. परंतु आम्हाला अशा प्रकारचे हे मी पहिले दाते शोधले. त्या दात्यांना शोधून हे कामं केले. तर याच्यामध्ये चांदमलजी झाबक, नंतर पटेल, डायभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल,
हा राजू पटेल या लोकांनी म्हणून काका सुरू करू. आणि सुरू झाले काम. तर ते एवढा मोठा हॉल, त्या पाकशाळा, त्याच्यानंतर एक मेकअप रूम म्हणून नवरीसाठी म्हणून ती केली, अच्छा. नंतर एक स्टोअर रूम कसं, आणि ह्या समोरचा हॉल. तर याच्यामध्ये आमच्या कमिटीमधले सचिव त्यावेळेला लांडे गुरुजी, नामदेवराव संभाजी लांडे, तारगावचे, आता सध्या तारगावला आहे, चौकीत, हा. हा, विलासचे वडील. तर ते टेक्निशियन होते, त्यांना हे बांधकामाचं टेक्निक समजायचं, आपण त्यातले अज्ञ होतो. बरोबर. आणि ह्या सगळं करायचं आणि त्यांच्या भरोशावर हे काम सुरू केलं. ते काम झालं. मग पाण्याची सोय, मग बोअर काय आम्ही ते शासनाकडे भेटून गव्हर्नमेंटच्या खर्चाने बोअर घेतली, पाणी आलं वर. असं करत असताना समोरच्या म्हणजे दक्षिण बाजूला ते जी पिंड आहे त्याच्या पलीकडचं आम्ही एक गेट तयार केलं. अच्छा. तिथे भाऊन आता आपण कंपाऊंड म्हणून आपण ते गेट करावं. भानुदास चिड्डेवार म्हणून रेंजर इथे बदलून आले होते, त्यांनी तिथे ते गेट आहे ते त्यांनी करून दिलं. आणि ते गेट करून दिल्यानंतर त्यांचंही झालं. आणि ह्या लांडे गुरुजींनी केलं. आणि मग खालचा हॉल आहे तो, या हे करत असताना मग आला प्रश्न, हे सगळे लोकांचं येणं, हे लोकांचं मंडपाचं येणं वगैरे असं हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि महाशिवरात्री यात्रेनिमित्त देवस्थानातर्फे काय व्यवस्था केली आहे? हा, तर तत्पूर्वी एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगायचा असं राहिला की ह्या जागेच्या मालकीचा, कारण आम्ही ही जागा तर वापरणं सुरू केली होती. तर आमच्याकडे एक पाटंबुरीवरून एक गृहस्थ आले आणि आम्हाला कळलं की ते गावामध्ये ज्यांनी अतिक्रमण केले आहे ते कायम करण्याच्या दृष्टीने त्यांचा दौरा होता. अच्छा. आणि त्यांना हे सगळ्यात मोठं घबाड दिसलं. ही एवढी मोठी जागा आहे, यांनी बाकीच्या झोपड्या तर वेगळ्या, पण यांनी एवढी, ते आले माझ्याकडे, बँकेमध्ये आले बसले. त्यांनी त्यांचा परिचय करून दिला. आणि तो परिचय करून द्यायला सांगितलं, म्हणजे कुठून आले आपण? आम्ही पाटणबोरीहून आलो म्हणे. आम्हाला काम हो का म्हटलं. तिथे पाटणबोरीला माझी आत्या आणि ते देवस्थान आहे म्हटलं, माधवराव महाराज मुकदम पाटणबोरीला, हा आमचे गुरुच आहे म्हणे. हो का, मी त्यांचा भाचा आहे म्हटलं. मायबाई माझी आत्या आहे. तुम्ही कसं काय? चांगल्या कामात आम्ही नाही तर कोणी पुढाकार घ्यायचा. आणि हे केलंय. आणि या परिस्थितीमध्ये असे मार्ग काढले की ज्या माणसांनी कुठलंही सहकार्य देऊ नये, उलट अडथळा आणावा, त्या माणसांनी पूर्ण मला सहकार्य दिलं. तुम्ही तर आमचेच आहात, मग काय पाहिजे म्हटलं, जेवढा परिसर मॅक्झिमम देता येईल तेवढ्याचा पट्टा पाहिजे मला. बरोबर. आणि त्यांनी तो शब्दच तेवढा ठेवला. आणि मॅक्झिमम जागा ही त्या तलावाच्या रोड पर्यंत ही जागा कैलास शिखर देवस्थानला समर्पित झाली. आणि आमची छाती आणखी फुगली. आणि अशा परिस्थितीमध्ये यात्रेचं आणखी नियोजन चांगलं कसं करावं, तर त्यासाठी आम्ही काय केलं की हरास केला जागा, म्हणजे त्याच्यावर मंडप टाकणं, दुकानं उभी करणं, हे सगळं त्यांनी करावं. आणि त्याचे हरास करायचा, त्याच्या पैशातून आम्हाला किती पैसे द्यायचे हे आम्ही ठरवलं होतं. त्यांनी इतके पैसे द्यायचे आणि त्यांनी त्यांची मेहनत घ्यायची. असं करून यात्रेची सुरुवात झाली. आणि यात्रेच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळेला एक हे हरासाचे नोटीस काढायची आणि त्या नोटीस काढून त्याप्रमाणे हरास करायचा. आणि हे सगळं बांधकाम वगैरे जे काही दुकानं वगैरे लागतील ते आम्ही आमच्या डोक्यात ठेवत नाही, आम्हाला फक्त रोख पैसा त्यांनी इन ॲडव्हान्स द्यायचा. बरोबर. आणि अशा प्रकारची यात्रा सुरू झाली. आणि हे यात्रेचे नियोजन आज तुम्हाला दिसते, तुम्ही पटांगणात बघितलं असेल तर त्या पटांगणामध्ये या सगळ्या लोकांचं ती दुकानं लावणं, ते खोदकाम करणं, आणि मग शासनाकडनं देखील आम्हाला सहकार्य सुरू झालं. आणि ते सगळं तुम्ही बघितलं असेल, हे सगळ्या गोष्टीची व्यवस्था तिथे आता झालेली आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरो इथे मध्यंतरीच्या काळात हे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे अप्रोच झालो आणि त्यांनी आरो प्लॅन्ट इथे आरो प्लॅन्ट त्यांनी करून दिला.
आणि 2018 ला. 3 साल ते देखील देवस्थानला अर्पण केलं आणि शुद्ध पाणी आम्हाला मिळालं. आज आमचे 4 बोर आहेत या एरियामध्ये अच्छा. आणि आमच्या बोर मधलं पाणी गावाला आम्ही पुरवतो आहे फ्री ऑफ कॉस्ट. विजेचा खर्च तो देखील आम्हीच करतोय. आणि अशापासून आम्ही आता काही वेगवेगळ्या प्रकारचे काही एलिमेंट्स असतात की जे कुठेतरी खिळा घालणे, कुठेतरी काडी घालणे, ते चालू असते. पण आम्ही सगळे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून सगळे आपलं काम neglect करतो. अविरतपणे चालू ठेवलंय. आता राहिलं पोलीस लोकांचं. त्या पोलीस लोकांचं सगळं सहकार्य इन्स्पेक्टरशी बोलून ते आणि ते काम बघितल्यानंतर ते वरून यादीमध्ये गेलंय ना आमच्या तीर्थक्षेत्राच्या यादीमध्ये झालं. आम्हाला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून शासनाकडून दर्जा प्राप्त आहे. आता या मागल्या वर्षी आमदाराकडनं 1 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केल्या गेली होती. पण सत्तांतर मध्यंतरी झाल्यामुळे या नवीन आमदारांकडे मी गेलो, परंतु ते म्हणाले बा ते प्रोव्हिजन आमच्याकडे काही येत नाही, त्याच्यामुळे आम्ही इथे काही करू शकत नाही. असं झालं. ते अशा प्रकारचं तुम्हाला सांगितलं की बा या सगळ्या गोष्टीमध्ये मॅक्झिमम ठिकाणी जाणे भेटणे. आता हळूहळू करत माझंही वय वाढलं, रिटायरमेंट झालं. मी 2002 सालामध्ये रिटायर झालो आणि हे रिटायरमेंट झाल्यानंतर मग मी इथं मॅक्झिमम वेळ द्यायला लागलो. हळूहळू इकडे जाणं तिकडे जाणं, यांना भेटणं. आणि मला कुठल्याही अधिकाऱ्याकडे जायचं काहीच वाटायचं नाही. जात असे, भेटत असे, असं करत त्या जिल्हा स्तरावर माहिती होऊन गेली सगळ्या गोष्टीचं. आणि हे सगळं कार्य सुरू झालं आहे. आता यात्रा म्हटल्यानंतर काही आता कोणाच्या काही वेगळ्या अडचणी, कोणाच्या काही असतात. आणि ह्याच्यातून आम्हाला जे उत्पन्न होतं तेही या बँकेच्या कमिटीतून ते सगळं देवस्थानला सगळं. आणि ते आता यात्रा झाली की 3ऱ्या दिवशी त्या पेट्या उघडल्या जातात. स्थानिक लोक, कमिटी आणि काही स्थानिक लोक सगळ्यांना बोलावून तिथे त्या पेट्या बनवून आणल्या. आता जे नव्याने नवदुर्गा मंदिराचे बांधकाम झाले तर त्याच्यामध्ये त्याच्या मागचा इतिहास आणि ते कसं का बांधण्यात आलं, थोडं त्याच्याबद्दल माहिती द्यावी. तेव्हा ह्या नवदुर्गेचं जे मंदिर झालंय त्या नवदुर्गेमध्ये कसं आहे की बा 4 आणि 4 8 देवी आणि एक मुख्य देवी. आणि हे सगळं करत असताना त्याच्या बाकीच्या ज्या मूर्त्या त्यांच्या भोवतालच्या बाहेर असलेले सिंह वगैरे हे जे तुम्ही बघितलं ते ह्या सगळ्यांच्या एवढ्या मोठ्या खर्चाची प्रेरणा एक आपल्या वणीचे शंकरलाल नागदेव त्यांचं लक्ष्मी मेडिकल शॉप आहे ते. आणि 1916 मध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेच्या वेळेला त्या समोरच्या सन 2016 मध्ये ते दर्शनाला आले. आणि शिवमंदिर आहे, शिवमंदिराच्या मागच्या बाजूला असे लोकांमध्ये बसले. तुमचं सगळं कार्यक्रम सुरू होतं तर ते आले शंकरलाल म्हणे माझ्या बाबांना तुमच्याशी काही बोलायचं आहे. मी बोला, मी उभं झालो. बोला म्हटलं कुठे. म्हणे आमची इच्छा अशी आहे म्हणे की आमचं वाहेगुरु हे दैवत, पण या ठिकाणी एवढ्या प्रसिद्ध ठिकाणी लाखो लोक यात्रेला येतात. आणि हे लाखो येणारे लोक, आमची इच्छा अशी आहे की इथं नवदुर्गेचं मंदिर व्हावं. तर आम्हाला तुम्ही जागा द्या, आम्ही त्याचे पैसे तुम्हाला देऊ. म्हटलं हा पहिलाच प्रश्न चुकला तुमचा. कोणाची जागा, कोण विकणार आणि कोण घेणार, आणि त्याचं पुढचं भविष्य काय हे सार्वजनिक होणार. म्हणून ही जागा तुम्हाला या देवस्थानची खास खळगी असलेली जागा होती. ही पूर्वेकडली जागा. मी म्हटलं बघा, काठावर उभं झालो आणि त्यांना दाखवली ही जागा. लोक बसले होते आमच्या मंडळाचे. का हो यांचं असंच आहे, तुमचं काय म्हणणं आहे. काय म्हणून साहेब तुम्ही जे कराल ते चांगलं. मी म्हटलं पहा आमचे सगळे लोक मंजुरी आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेने आणि तुमच्या शक्तीने तुम्हाला जे बांधायचं ते बांधा. आणि हे 16 साली काम सुरू झालं. त्या 16 साली काही मोठमोठे म्हणजे JCP आणून खोदावं लागत होतं, माणसाच्या हाताने शक्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये हे काम सुरू झालं. आणि हे काम सुरू झाल्यानंतर 7 फेब्रुवारी 2018 जी महाशिवरात्री
यात्रा भरली. त्याच्या अगोदर महाशिवरात्रीची यात्रा त्रयोदशीला असते हो. आणि त्याच्या अगोदर सप्तमीला म्हणजे 7 फेब्रुवारी ही सप्तमी, त्या सप्तमीला याचं लोकार्पण ठरलं. इथपर्यंत आमचं घेऊन पोचलं आणि त्या प्रित्यर्थ 3 वेळा आम्ही जयपूरला जाऊन आलो. अच्छा. जयपूरला जाऊन त्या मूर्त्या करून घेतल्या आणि सगळा प्रवास झाला आणि हे सगळं झालं. आणि ही 2000 सालला हे सगळ्यात हे लेटेस्ट काम जे आहे हे. आणि सगळ्यात गंमत अशी, शंकरलाल नागदेव हा इतका ऍक्टिव्ह माणूस आणि पितृ मातृभक्त, तर त्यांनी आपल्या वडील तर नंतर वारले, म्हणजे आजोबा आणि आई यांच्या स्मरणार्थ हे लोकार्पण केलंय. आणि प्रत्येक महाशिवरात्रीच्या आणि देवीचं नवरात्र असतं, त्या दोन्ही प्रसंगाच्या वेळेला ते त्यांचं सगळं ऍक्टिव्ह वर्क करते. आता याच्या साड्या नसून दिलेल्या आहे, त्या सगळ्या त्यांनी खर्चाने केल्या. त्याच्यासाठी जी मेहनत लागते हे सगळं त्यांनी दिलं. आता संध्याकाळच्या पूजेला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ठरलेलं असते, ते तिथे येतात, ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन लोकांना करणं. खाऊचे पुढे प्रत्येक भक्ताला प्रत्येकाला मिळालं पाहिजे हा त्यांचा अट्टाहास असतो. आणि दरवर्षी त्या दोन्ही उत्सवाला ते मनसोक्त खर्च करतात तिथे. हे इतकं झालेलं आहे की त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता म्हणजे कसं आहे की बा आता धावते हे काम. आणि याच्यामध्ये आता कसं आहे, मागील वर्ष म्हणजे किती, 2025 25 साल म्हणजे आता नाही, आता हे म्हणजे हे 26 मध्ये 24 तारखापर्यंत सालापर्यंत लेखा परीक्षण माझं झालेलं आहे. अच्छा. मी त्याच्या बाबतीत अट्टाहासी आहे. मला ते रेकॉर्ड सगळं बघतो, मी सगळं चेक करतो आणि त्याच्यानंतर ते सगळं करून ते बॅलन्स शीट काढणं वगैरे सगळं, म्हणजे त्याला पैसे लागत नाही, मी सगळं करून देतो. आणि सगळं करून यवतमाळला जाऊन त्यांच्याकडनं वकिलांकडून ते ऑडिट करून घेणं हे आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि अशा प्रकारची ही वाटचाल सुरू आहे. जास्तीत जास्त मग शासकीय कार्यक्रम, कोणतं वृक्षारोपण, हे सगळी जी वृक्ष तुम्हाला दिसते इथे, साग वगैरे ह्याची सगळी कडुलिंबाची, ही सगळं आम्ही लावलेली आहेत. आणि आज एवढे मोठे फोटो तुम्हाला दिसतील. हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, वृक्षारोपण झालेलं आहे. हे मोठमोठ्या उंचीत तारेंद्र बोर्डे, तारेंद्र बोर्डेचे वडील माझे मित्र होते, गंगाधर बोर्डे. आणि त्याचे सहकार्य त्यांनी ते 2 बाण मोठे मोठे आणलेले आहेत, ते त्यांनी आणलेलं आहे. आणि त्याला वॉटर कूलर त्यांनीच करून दिलाय दादाच्या तर्फे, त्याच्या मोठ्या भावाच्या तर्फे ते त्यांनी केलेलं. आणि मी सगळ्यांमध्ये मिसळलेलो आहे, सगळ्यांची कॉन्टॅक्ट ठेवतो. भले मी काही वर्ष म्हणजे भेट अशी होऊ नये, पण या ठिकाणी मी भेटतोच. सगळ्यात महत्वाचा एक प्रॉब्लेम होता की स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी मूर्तीकराची स्वतंत्र व्यवस्था असणे, तर यंदा तीही पूर्ण झाली. आणि इथले स्थानिक, इथे ज्याचं मेडिकल शॉप आहे, संजय भंडारी यांनी त्यांच्या स्वतःच्या फंडातून ते मूर्तीकराचं स्त्रियांच्या काम हे त्यांनी करून दिलेलं आहे. हे आताच लोकार्पण झालेलं आहे. अशा प्रकारचं आहे. पोलीस सगळ्यात महत्वाचा भाग, पोलिसांशी संबंध, ते स्वतःहूनही आम्हाला अप्रोच होतात, आम्ही त्यांना अप्रोच होतो. आणि एक शिंदे, याच्या अगोदर शिंदे साहेब होते, आणि आता मनोहर म्हणून आले. ते मी परवा दिवशी आलो, ते काल सकाळी भेटायला आले, माझं बोलणं झालं. सकाळी चहाला या, म्हटलं चहालाही दुय्यम आहे, मला हे सांगा तुम्ही काय काय करणार. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला काय काय पाहिजे ते सगळ्या गोष्टी आम्ही करू. आणि त्यांनी आमच्या सचिवाशी बोलणं करून ती मुरमाचे ट्रक त्यांच्या ओळखीच्या माणसाकडनं इथे पाठवले आणि JCB लावून ते आता तुमची कार ही वरपर्यंत येऊ शकते, इथपर्यंत आमची प्रगती झाली आहे. आणि ह्या जर समजा आमचा 1 कोटीचा फंड जर रिलीज झाला तर आम्ही आणखी पूर्ण सिमेंटीकरण देखील करून घेऊ शकू. आणि कुठे जायचं, तिचा सुभाष डोर्लीकर ओळखतच सुभाष डोर्लीकर, त्याची साडी प्रतिभा धानोरकर, ते आज हे संबंध आहे आपले. मी धाडत असतो हक्काने, काय पाहिजे ते बोलत असतो, आणि ते पूर्ण होत असते.
आता नागपूरला सुभाष डोलीचा फ्लॅट आहे, त्याचं येणं जाणं असलं ते परवा अयोध्येला तो गेला हा. होता, इथूनही बोलणं केलं त्यांनी माझ्याशी, मी काका मी येतो बरोबर वगैरे, हे संबंध ठेवलेले आहे. माझं सगळं निष्पुर कार्य सुरू आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये या गाभाऱ्याचं ते नूतनीकरण झालं. त्या नूतनीकरणासाठी त्या बांधकामाचं 7/3/24ला महाशिवरात्री होती. तत्पूर्वी त्यांची श्री झिलपिलवार, महेश गायकवाड, वीर जयेश चोरडिया, शिवांश मनीष गायकवाड या सगळ्यांनी मिळून ते जे आजचं जे स्वरूप आहे ते शिवमंदिराचं त्यांनी बदलून टाकलं. आणि तुम्हाला इतकं उत्कृष्ट बांधकाम आता केलेलं आहे आणि बसायला भव्य स्वरूपाचं. आणि हे आज आता जसं आता हा पहिला आता द्वादश दिवस आहे आणि त्रयोदशीला उद्या महाशिवरात्रीच्या, परंतु आमच्या शास्त्रानुसार महाशिवरात्रीचं जे आहे ते महाशिवरात्री आदल्या दिवशी म्हणजे आज जी आहे, आज शनिवार दिवस आहे, आज शनिवार दिवस आहे आणि आजच्या रात्री 25 वाजेपर्यंत ही आहे द्वादशी आणि 25 वाजल्यानंतर म्हणजे 1:01 ती लागते महाशिवरात्री. म्हणून आज रात्री 1:30 वाजता या ठिकाणी पूजा सुरू होईल. जोडप्यामध्ये 2 जोडपे नागदेवकडले ठरलेले होते. त्याच्यानंतर एक जोडपं म्हणजे सर्कल इन्स्पेक्टर वणीचे, त्यांनी माझ्याशी पुन्हा सांगितलं की माझी इच्छा आहे करायची, ते झाली. आज विकी पटेल तो मुंबईला गेला होता, त्याचा फोन आला, काका मी येतोय 1:30 वाजता मला बसायचं. हे सगळे जण घेऊन या सगळ्यांना घेऊन हे सगळं चाललेलं आहे. मी हे सगळं हे रुद्र रुद्राचं हे संपूर्ण या रुद्राचं 1-1.5 तास उपास वेळ लागतो. हे शिवयोग स्वाध्याय याच्यामध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टी मी आत्मसात केलेल्या आहे आणि पोथी न पाहता या सगळ्या गोष्टी करू शकेल हे इतकं चाललंय. या सगळ्या गोष्टीचा आणि सगळ्या गोष्टीचा असा परिणाम झाला की मी 2005 मध्ये नागपूरला राहायला गेलो. 2005 मध्ये आता सध्याच्या घटकेला मी बेलतरोड एरियामध्ये मुलाच्या नोकरीनिमित्त तिथे त्यांनी फ्लॅट वगैरे घेतला आणि तिथे राहणं सुरू आहे. आणि त्या ठिकाणी काही विशिष्ट वातावरणामध्ये समोरच्या लाईन मधल्या एका गृहस्थानी इथं शिवमंदिर बांधलं छोटंसं. त्या ठिकाणी मी सायंकाळी 7 वाजता तिथल्या लोकांचं प्रार्थना सत्र घेत असतो. महाशिवरात्री इथे जे मंदिर आहे इथे या खाली धनगर समाजाचे 5-6 घर आहेत. अगदी सुरुवातीला ते नारळाचं दुकान वगैरे लागलंय. त्यांचं आता नाव सांगायचं लताबाई, आशाबाई, असे 5-7 नावं याचं आहे. हे सुभाष बोंडीची मिसेस गोरे, हे आता हे सगळं ही मंडळी रोज इथे यात्रेचं आपल्या आरतीचं काम सांभाळतात. रोज पुसपास काल या सगळ्या आणि अव्याहतपणे आज सुरू आहे. कुठली निरपेक्ष सेवा सुरू आहे ती. ते मला सांगितलं हे करायचं, ते लगेच काल साड्या काढल्या, आज धुवून काढलं, हे सगळं नवीनीकरण कालच साड्या लागल्या त्या. परवा सकाळी रात्री धुतल्या गेलं मंदिर. हे सगळं कार्य सुरू आहे. कोणत्या नागरिकांचं आणि कोणत्या फॅमिलीचं आपल्याला इथं सहकार्य लाभले या मंदिराच्या निर्मितीसाठी? माझं घर वणीला रंगारीपुऱ्यामध्ये आमचं घर होतं आणि माझे वडील शिक्षक होते आणि एक उत्कृष्ट शिक्षक याने त्याने त्यांचा संबंध मधुभाऊ उंबरकर म्हणजे तुमच्या माहितीमध्ये राजू उंबरकर जो आहे त्याचे वडील आणि मोठा बाळ उंबरकर यांचे तर राजू आणि तो मोठा बाळ हे दोन्ही माझ्या बाबांचे विद्यार्थी. तर त्या वेळेला या तलावाच्या काठावर तलावाच्या काठावर जी वणीमध्ये वस्ती आहे त्या ठिकाणी ते उंबरकर कुटुंब राहत असे माझे. आणि तिथून राजूची आई ही दोन्ही पोरांना घेऊन आमच्या इथे रंगारीपुऱ्यामध्ये यायची आणि याच्याने हे शिक्षणाचं जे बाबाचं अशा प्रकारचे त्यांचं लहानपण संबंध आलं. मग पुढे असं झालं
त्या राजू वेगळ्या मार्गाने प्रसिद्ध झाला. हो. मधुकरराव वारलेत आणि असेच हे संबंध येत असताना या कुठल्या गोष्टीचं सहकार्य घ्यायचं तर हे जे पहिलं जे ड्रॉइंग आहे हो. मंदिराचं हे मधुकरराव उंबरकरांनी करून दिलं होतं. ते स्वतः इथे येऊन त्यांनी मला आखणी करून दिली आणि त्यांच्या याच्याप्रमाणे हे काम सुरू करायचं. तर लेबर बोलावले, सब्बल बोलावल्या आणि त्या आल्यानंतर ती म्हणतात की आम्ही नाही करत. का अजी ते हालमोट लावून होऊन मरते. अरे जिवंतवाले लोक, जिवंत लोक काही हरकत नाही, मी आहे म्हटलं म्हणणाऱ्यांच्या यादीतला आहे नंबर माझा, द्या सब्बल इकडे. आणि खुदाला अजय राहू द्या म्हणे, आम्ही करतो. तर ह्या अशा रीतीने मधुभाऊ म्हणे कसं म्हणजे असंच कुठल्या वेळेला कुठली गोष्ट करायची पण खोदकाम सुरू केलं आणि हे नाही तर ह्या लोक हात लावत नव्हते इथल्या दगडाला. एक भीतीचं वातावरण होतं की ती 2 आगबान बाग मेले त्यांची भूत आहे ते अशी एक होती त्यावेळेस. आणि मग आता अक्षरशः म्हणजे ते रात्री एकटा झोपतो, ते देवीच्या मंदिराचं दार उघड्या ठेवून एकटा मस्त झोपत असतो. माझ्या रूम्स आहे ते त्या नागदेवांनी बांधून ठेवलाय, पण मी त्याचा उपयोग घेत नाही. मला त्या तिथे छान वाटते मूर्तीजवळ. याच्याविषयी कोणत्या आणखी सानिध्यात अशा प्रकारचा आहे. तर अशा प्रकारे राजू उंबरकर आणि मधुभाऊ उंबरकर माझे संबंध आले. राजू मोठा माणूस झालाय आता. असं चालायचं आहे. आणि आता मी सांगितलं ना, हा कोण बोर्डे, तारेंद्र बोर्डे. प्रत्येक वेळेला त्याला नुसतं फोन केलं, काय काका काय सेवा, असं करून इतके संबंध आहे. त्यांचे त्या क्षेत्रातले काही संबंध असले तरी आपल्याला ते बघता येतले. आणि कुठेही बघा तुम्ही शिवभक्ती ही उत्कृष्ट. आता मला सांगा, ते मी नागपुरातले अनोळखी लोकांना कलेक्ट करून बाया माणसं घेऊन रोज आरती करतो. रोज आता हे बघा, हे शिवस्तुती आहे. या शिवस्तुतीचा संपूर्ण पाठ मी त्यांच्याकडून करून घेतो. कैलास राणा, शिवचंद्रमोळी हे सगळं म्हणून घेतो. साक्षात महादेव तुमच्या हाताने एक सहकार्य करून घेत आहे. मारुती स्तोत्र त्यांना शिकवलं मी, रामरक्षा शिकवली मी, ह्या सगळ्या गोष्टी त्या. आणि प्रत्येक वारी म्हणजे शनिवार असेल हनुमंताचं घ्यायचं, गुरुवार असेल गजानन महाराजांचं घ्यायचं. अशा प्रकारे सर्वतोपरी बात त्यांना ती आवड निर्माण व्हावी. आणि आता मी इथे आलो आहे ना, तिथे कार्यक्रम सुरू आहे. तिथे उद्या मोठा कार्यक्रम ठेवला आहे त्यांनी. मोठ्या त्यांनी आता ते फराळाचं सामान उद्या देणार, परवाच्या दिवशी ते तिथे जेवण देणार. लोकांचा सहभाग म्हणजे धान्य येऊन पडलं, तेल येऊन पडलं, लोकांचा सहभाग इथपर्यंत लोकांची मनाची तयारी झाली आहे. आणि 21 तारखेला तिथलं त्या मंदिराचा वर्धापन दिन आहे, त्याचा देखील कार्यक्रम याच महिन्यामध्ये 21 तारखेला. हे जे आहे ही भावना असं एक प्रज्वलित केली आहे. आणि आता अक्षरशः ते त्यांना ते कर्तव्य म्हणून वाटतं. सायंकाळी 7 वाजले की मी 1 मिनिट घरी सापडणार नाही तुम्हाला, मी त्या वाटेने निघत असतो. मी गजानन महाराजच्या मंदिरामधून शेगाववरून टाळ बोलावले, 6 सेट त्यांना दिले. ही शिवपुस्तकं गरजपात तिथे 2-3 हारची पुस्तकं घेऊन त्याला दिली प्रत्येकाला. मारुती स्तोत्र, गणेश स्तोत्र सगळं हे करतात. तुम्ही फक्त त्यांना नीट मार्ग सांगितला पाहिजे. आणि कुठलेही स्वतःच्या स्वार्थाचा कुठलाही लवलेश नको, ही भावना जोपासली आहे. निस्वार्थ भावनेने काम केलं सर्व. आणि म्हटलं ना की काहीच गरज नाही तुम्हाला, प्रेम हे आपोआपच येतं. आणि दिसते आहे की नाही की मला सांगतो, तो मुंबईहून येता येता माझी आठवण ठेवतो पी.के. पटेल. वास्तविक त्यांचाही देव वेगळा आहे. ते जे आहे भगवान स्वामीनारायणाचे भक्त आहेत, परंतु त्यांना इकडे सगळ्यांना डायव्हर्ट करणं हे कार्य माझ्या हातून घडलं. आणि हे जे ईश्वरी कार्य नाही तर सर्वसामान्य कोऑपरेटिव्ह बँकेच्या मॅनेजरची नोकरी म्हणजे काही विशेष नव्हती. मी इथून माझी ट्रान्सफर मार्डीला झाली. 84 ते 88 गेल्यानंतर माझी मार्डीला ट्रान्सफर झाली. मार्डी माझं जन्मगाव, तिथले ते देशपांडे लोक माझं आतेचं गाव.
त्या ठिकाणी पहिलंच मी गेल्यानंतर पहिलीच हनुमान जयंती आली. तिथे त्या रस्त्याच्या काठावर, कुंभार रस्त्याच्या काठावर पाळीवर त्याला काय म्हणतात ते तळ्याचे तळ पूर्वी तळ होते त्या पाळीवर हनुमान मंदिर. आणि आमचे अर्जुनराव देशपांडे हे आमचे आतेभाऊ भीमराव देशपांडे, तिथे काय बाळ म्हणे चला मी जन्माला येतो बरं हनुमानजीचा जन्म, गेलो मी तिथं. तर ती गंमत अशी की तिची मूर्ती पाहिली आणि मला संताप आला. का तो कमरेतून तुटलेली मूर्ती अशी उभी आहे आणि तिचं तुम्ही जन्म कोण झाले भंगलेल्या स्वरूपात हे काय आहे? बाळू म्हणे आणि एक असं गोल त्या पूर्वीचे मंदिर हे असे होते गोल. तर आमचा बाळू म्हणे हे हनुमानजी घोंगट ठेवतच नाही. अरे काय म्हटलं कसलं तुमचा कसा ठेवत नाही घोंगट मी पाहतो. पण तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला मॅक्झिमम सहकार्य द्यावं लागेल. ते तुमचं गाव आहे. बरोबर. भाऊ मारडकर तुम्ही होता यायला का भाऊ म्हटलं आता माझे बरोबरचे संबंध म्हणून काय. आणि मला नुकतंच हे बबनराव झाबक यांनी त्या ठिकाणी एजन्सी दिली होती मला सिमेंटची. अच्छा. ते म्हटलं पहिले 10 बॅग सिमेंट माझ्याकडून पहिले. आणि आज तुम्हाला पण मोठं तिथे मंदिर उभं झालेलं आहे आणि सुरू आहे. मूर्ती नवीन आली तर ही काय ती देवस्फुरत म्हणून म्हटलं हे कुठे नाही झालं. या मार्डीला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. त्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं पुजारी पण मला विचारलं पहिले की बा माझ्या इथे पूजा कराल तुम्ही काय घ्याल. म्हटलं काही देणार नसाल तर येतो. सेवा म्हणून मी करेन, मला काम असेल त्या दिवशी मी येणार नाही. त्याचा राग तुम्ही करत नाही. आणि मी त्या घरचा मेंबर आहे. आज ज्येष्ठ माझा मित्र परमानंदचे वडील जयनारायण म्हणून पाहिलं विचारे पितू पण माझ्याकडे आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांचं सहकार्य घेतल्याशिवाय काम नाही. हे असं हे म्हणून म्हटलं आमच्या घरी मी तिला म्हणतो तू काहीच कर मी जाईल तरी तुला कुठलंही कमी पडणार नाही. ईश्वर तुला नक्कीच देईल. माझ्या अगोदर तू गेल तर काही प्रश्न नाही. पण समजा मी जर गेलो कारण आज बघा 16/5/1943 माझी जन्मतारीख आहे. या पुढच्या म्हणजे मे महिन्यामध्ये मला या कालगणनेनुसार मला 84 लागत आहे. 83 माझी पूर्ण होते. आणि असं असूनही मला कुठला मी दम्याचा पेशंट आहे. तरी तुम्ही 84 वयाच्या हिशोबाने तुम्ही इथे पुनवटला पाटील सर इथल्या शाळेमध्ये त्यांच्या 2 मुली डॉक्टर झाल्यात. एक MBBS आपल्या कोणतं इकडलं मेडिकल कॉलेजमध्ये तिचे लेक्चर आहे. आणि तिचे मिस्टर ते डॉक्टर दुबे ते इथे वणीला टेलिफोन ऑफिसर होते इथे. इंजिनियर होते. हा त्यांचा मुलगा तो. आणि डॉक्टर दुबे म्हणून त्या घराची माझे संबंध तेवढेच वडिलां इतकेच जवळचे आहे. आणि बघा हे पाटील आणि हे वेगळ्या पंथाचे लोक आहेत. परंतु ते माझ्या प्रत्येक गोष्टी इथे शिरपूरला येऊन गेले सगळे. इथे जे गोगटे मी तुम्हाला सांगितलं की जे महाराष्ट्राचे मुख्य झाले होते फॉरेस्ट ऑफिसर ते इथे येऊन गेले. म्हटलं की अशी लोक येऊन गेली हे काय मी काय नाही आपण गेलं पाहिजे. बरोबर. महाशिवरात्री निमित्त तुम्ही या कैलास शिखर देवस्थान तर्फे भाविक भक्तांना काय संदेश द्याल? भाविक भक्तांना म्हणलं कसं आहे की सर्वसाधारण याच्यामध्ये आपण जे काही कार्य उभं केलं आणि ज्या प्रकारे लोकांना जवळ आणलं, सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात. इव्हन मोहम्मडन लोक देखील इथे येतात. हे का होतं असं? ते कसं आहे की तुम्ही म्हणून म्हटलं की कुठल्याही तुम्ही धर्माचे जातीचे असा
परंतु तुमचं जर प्रेम तुम्ही खरोखर लोकांना देऊ शकले आणि लोकांना ते निर्व्याज वाटले प्रेम, तर ते निश्चितपणे तुम्हाला कुठेही मिळते. ते इथल्या लोकांचं असं आहे, मी सगळ्यांना हे सांगतो की बघा काय करायचं देवधर्म, कुठली निरपेक्ष सेवा करा. ध्याये नित्यम महेशम रची गिरणीदम चारु चंद्रावतम सम रत्ना कल्पो जलांगम परशुगरा भीत्यस्थम प्रसन्नम पद्मास्ती समता स्तुतन म्हणून व्याघ्रकृतीम वसानम विश्वाद्यम विश्ववंदम निखिल भवरम पंचवक्रंतिनितम. ह्या शिवाचं तुम्ही ध्यान केलं, तुम्हाला कशाचीच गरज नाही. एक तर काय, ती मुळातच अंगावर कपडे नसलेली निरपेक्ष देवता आहे ती. ती भूताखेतामध्ये राहते, ती हरिणाजी अंगावर घेते व्याघ्रांबर व्याघाचं चांबडं अंगावर पान करते. तिला वस्त्राची किमया नाही, काही नाही. भूताखेतामध्ये स्मशानातले देव, स्मशानात तुम्ही देव म्हणता शिवाचं कर्म आणि सगळं हे जे माझं कुलदैवत आहे राम, त्या कुलदैवताचं करत असताना त्या ठिकाणी शिवाचंच आहेत. शिवम शांतम जगन्नाथम लोकानुग्रहकारकम शिवमेकपदम नित्यम शिकारायण मनमा वाहनम वृषभस्य वासुकी कंठभूषणम व अमे शक्तिसरम देवम वाकारायण मनमा यत्र यतस्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवानाम यकारायण मनमा शिवम शांतम जगन्नाथम लोकानुग्रहकारकम शिवमेकपदम नित्यम शिकारायण मनमा. हे का होतं असं? इतकं साधं सोपं आहे, याला कुठल्याही नको, कुठल्याही साध्य नको. ओम नमः शिवाय. आता मी त्या ठिकाणी ज्या नागपूरला ठिकाणी काम करतोय त्या लोकांना आरती झाल्यानंतर 11 नावं श्री शिवाय नमः हे म्हणायला लावतं आणि 11 नावं श्री शिवाय नमस्तुभ्यम हे म्हणायला लावतं आणि म्हणतात सगळे हे. आणि त्यांना ते नाही, स्पष्ट शब्दामध्ये. माझं त्या उच्चारणावर अतिशय जोर आहे. असं गुणगुण नाही करायचं. बरोबर, स्पष्ट उच्चार आला पाहिजे. रोज मी, ही माझी माळ आहे, ही रोज शिवाची माळ, ही रोज 10 वेळा, म्हणजे 10 वेळा मी हे माळ घेत असतो आणि त्याचा जप करत असतो. कशासाठी? आणि त्याचं नोटिंग करतो. मला कशामुळे हे केलंय मी हे सांगतो तुम्हाला. मला नागपूरचे एक पंडित, त्यांचा फोन आला, काका म्हणे हे असं ठिकाणी एक आजारी माणूस आहे आणि त्याला स्वास्थ्य लाभावं म्हणून हे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जो जप करायचा आहे, तर याच्यासाठी तुम्ही काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकाल का? म्हटलं मी जप देतो. मी त्याचं जपाची नोंद घेतलेली आहे आणि ते सगळं त्यांना अर्पण केलं आणि तो गृहस्थ बरा झाला. हे घेतच आहे. कसं आहे की तुमचं जे शुद्ध चारित्र्य असायला पाहिजे, भावना शुद्ध असायला पाहिजे आणि कुठेही मदत करा, चटकन टोपलं उचलायचं. बरोबर, असं नाही वाटत. तत्पर राहिलं पाहिजे, सेवेसाठी तत्पर राहा. त्याच्यामुळे मी आताही 10 चक्र मारू शकतो, 10 चक्र इथे येऊ शकतो, काही नाही. मी दम्याचा पेशंट आहे. तरी सुद्धा तुम्ही सकाळी 5 गोळ्या आहे, सायंकाळी 2 गोळ्या आहेत. हा रोज नियमित घेतो. त्याच्यावर हार्ट पेशंट आहे, त्याची गोळी आहे. हे काय नाही, हे यांचं त्या गोळ्यांचं कार्य वेगळं, त्यांचं त्याला करू द्या. माझं कार्य मी कशाला सोडू? नमः शिवाय, रुद्राय, मृत्युंजय, महादेवाय नमस्तुते हा जप करायचा आणि ह्या जपाचा जर कोणाला फायदा होत असेल ते निश्चितपणे अर्पण करायचं त्यांना. अशा प्रकारचं कार्य सुरू आहे आणि त्याचे उत्तम अनुभव येते. म्हणजे लोकांना बाकीचे देव, म्हणजे मी लोकांच्या कोणत्या देवाचं करू नका असं म्हणत नाही. हे सायमल्टेनियसली हे घ्या. याच्यामध्ये कसं आहे, इथे कुठल्याच बायकोची स्टेप फिकीर नाही केली, पार्वतीची कुठे फिकीर आहे? बरोबर, भोलेनाथाला पार्वतीची फिकीर नाही आहे. मस्त मौला म्हणतो आपण त्याला, मस्त मौला आहे आणि मस्त मौला म्हणूनच जगावं. आता काय, आता मूल्य झालं. आणि प्रत्येक जण आपापलं नशीब जगतात. बरोबर, जे तुम्ही कराल कृती, ती कृती तुम्हाला त्याचे फळ देते. बरोबर, आणि तुमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टीचे
जबाबदार म्हणून तुम्ही असता. तुम्हाला माहित आहे की मी कोणतं चुकीचं काम केलं हे तुम्हाला माहित आहे. हो. लोकांना काय माहिती आहे की नाही याचा विचार करू नका. तुम्ही स्वतःला माहिती. तुम्हाला स्वतःला माहित आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हे चुकीचं आहे, मी नाही करणार. हे करू शकता ना तुम्ही. आणि हे पिंडे मतीर भिन्ना ही देवानेच निर्मिती केली आहे. बरोबर. प्रत्येकाची मती ही त्यानुसार करते आहे. काही लोकांचा ते गैरसमज आहे काय एक कोणतं की पिंड शिवपिंड याला एका वेगळ्या अर्थाने ते घेतात की ही पहिल्या निर्मितीची आकृती आहे, असं काही लोकांचं काही लोक. गैरसमज आहे. तसं नाहीये, ते ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही बघा ती पंटी आहे, त्या पंटीमध्ये मध्यंतरी तुम्ही एक उंच भाग मिळतो, तिथे ठेवून त्या ठिकाणी फुलवात लावून ती ज्योती घेते, ती आहे ज्योती. आणि ते ज्योतिर्लिंग आहे. ते ज्योतिर्लिंग हे ते ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाचं हे असं काही लोकांनी हे विनाटक भलतंच खूळ वेदात आणलं, विपर्यास केला. काहीच नाही तिथे. मला हे तर नैसर्गिक आहे. हो, प्रत्येक जीवामध्ये हे शरीर संबंध आणि प्रतिबिंब उमटणे म्हणजे पुढची पिढी तयार होणे कॉमन आहे. त्याला विशेष काय, त्याच्यात चुकीचे नाही बरंही नाही. कारण असं हे त्याला एक मर्यादा ठरवून दिलेलं आहे. परंतु त्या मर्यादेवर कसं की आज आता 2 मुले बस पुरे. ज्ञानदेवाच्या वेळेला होतं का ते? नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपाय मुक्ताबाई चौघेही असे, चौघे इतकं देवत्व काम व्हावं. आणि ते 16 वर्षाच्या वयामध्ये कुठे वाचलो, कुठे पुस्तक होतं, पण ज्ञानेश्वरी तयार झाली, ग्रंथ तयार झाला, मोठमोठ्या विद्वानांनी त्याचा अभ्यास केला. आणि आज अशी गंमतीची आहे की सगळ्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार होतोय. ज्ञानेश्वरीतलं कार्य, भगवद्गीता, या सगळ्या गोष्टी का घडतात? श्रीकृष्णाला असं का सांगावं लागतं? प्रकारे आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत सूर्यकांत उपाख्य बाळासाहेब उपाध्याय होते आणि त्यांनी समाजातल्या तळागाळातल्या सर्व जाती, सर्व समाजातील, सर्व धर्मातील लोकांना एकत्र घेऊन या देवस्थानाची स्थापना आणि आतापर्यंत हे अविरतपणे कार्य सुरू आहे त्यांचं. आणि तुमच्या कार्याला भविष्याच्या आमच्या शुभेच्छा. आणि या देवस्थानाबद्दल माहिती दिल्याबद्दल आपण तुमचे आभारी आहोत. आणि असेच आपण नवीन पॉडकास्टमध्ये, पुढील पॉडकास्टमध्ये नवीन विषयावर माहिती देत राहू. धन्यवाद.